हॅलो मित्रांनो, जसं तुम्ही बघत असाल की माझी आता पोझिशन ही परत कॉस्ट टू कॉस्ट केली आहे. अगर मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला 1-2 तास अगोदर. अगर हा व्हिडिओ बघायचा पहिले तो व्हिडिओ पहा, कारण त्याच्यामध्ये मी माझा लाईव्ह ट्रेड दाखवलेला, माझं एंट्री कुठे झाली, कुठे काय झालं आणि माझा एस एल किती होता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मी जर 3,000 प्लस प्रॉफिट बघितलेला, त्याच्यानंतर मी प्लॅन केला की अगर मी प्रॉफिट घेतला तर मोठा घेईन 5-6 हजारापर्यंत, किंवा मग मी कॉस्ट टू कॉस्ट निघेन. तर अगर तुम्ही आता बघत असाल तर मला 138 रुपीजचा मायनस लॉस झाला आहे, म्हणजे ते ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्टच झालं आहे. बरं, ते झिरो असताना मी एक्झिट मारेपर्यंत ते 138 मायनस झालं, त्याचा काय एवढं काय प्रॉब्लेम नाही. पण मी तुम्हाला जसं सांगितलं की मला कॉस्ट टू कॉस्ट हे चान्सेस जास्त आहेत, कारण अगर तुम्ही बघाल ही एक ट्रेड लाईन झाली, बरोबर. कारण मल्टिपल तिकडे एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स झाले, इकडे त्याने रेजिस्टन्स घेतला आहे, ठीक आहे. इथून मार्केट खाली गेलं, परत इथे रेजिस्ट्रेशन घेऊन मार्केट खाली आलं आहे, आणि त्याचप्रमाणे इथून त्याने सपोर्ट घेतला. त्याप्रमाणे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की माझा एस एल गेला तर ह्या लेवलपासून माझा एस एल जाऊ शकतो, कारण मला चान्स होता, डाऊट होता की मार्केट इथून एक वरती जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर मार्केट साईडवेज होऊ शकतं. त्याप्रमाणे माझा एस एल गेला. मी 3,000 बुक का नाही केलं, कारण माझा एक मोठं प्रॉफिट घ्यायचं प्लॅनिंग होतं, कारण मागचा आठवडा मी कमी क्वांटिटी मारत होतो, त्यामुळे मला प्रॉफिट जास्त मोठे होत नव्हते, 2,000 रुपये 3,000 रुपये प्रॉफिट होत होते. त्यामुळे मी एक विचार केला की आजच्या दिवशी जर एक मोठा टार्गेट प्लॅन करायचा, ठीक आहे. तर आता सध्या तर मी काही ट्रेड नाही करणार, कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की अगर मी एकदा प्रॉफिटमध्ये आलो आणि माझा एस एल कॉस्ट टू कॉस्ट झाला ना, तर माझ्यासाठी तो दिवस हा साईडवेज किंवा वॉलेटाईलच होणार आहे, ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त मोठं ट्रेंडी नाही होऊ शकत अपोजिट साईडला. एस एल माझा कॉस्ट टू कॉस्ट का केला त्याचं अजून एक रिझन सांगतो तुम्हाला. कारण मार्केट हे बघा, गॅप ओपन झालं तर माझ्यासाठी हा अप ट्रेंड आहे, बरोबर. मार्केट वरती जाऊ शकते, हे माझ्यासाठी क्लिअर झालं. पण त्याच्यानंतर मार्केट खाली आलं, मी डाऊन साईडची एंट्री बरोबर घेतली. पण अगर परत मार्केटला डाऊन साईड जायचं असतं ना, तर त्याने इथे साईडवेज नसतं केलं मार्केटने स्वतःला, तो इथूनच खाली गेला असता, ठीक आहे. अगर अप ट्रेंड मार्केट ओपन होतं आणि अगर मार्केटला वरती जायचं असेल तो लगेच वरती जाईल, आणि खाली जायचं असेल ना, तर तो खाली जाताना लगेच खाली जायला पाहिजे. तो मग साईडवेज होऊन नंतर खाली नाही जायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये साईडवेज होऊन नंतर खाली जायचे चान्सेस त्यामध्ये कमी असतात, अगर अपसाईडला ओपन झालं तर, ठीक आहे. त्यामुळे अगर मार्केट अगर लगेच गेलं असतं तर मला प्रॉफिट बऱ्यापैकी झालं असतं, ओके. आणि जसं मार्केट साईडवेज गेलं तेव्हा मला कळलं की मार्केट आज कुठे जाणार नाही आहे. आणि काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगतो, मॅक्झिमम आहे ना, मार्केट आज या रेंजच्या आसपासच मार्केट बंद होऊ शकतं. मोस्टली चान्स तो आहे, कारण अगर काय न्यूज आली तर मार्केट खाली जाऊ शकतं, पण वरती जायचं मोठा चान्सेस नाही आहे. अगर मार्केटला थांबायचं असेल तर ह्या साईडच्या आसपासच मार्केट आजच्या दिवसामध्ये क्लोज होऊन जाईल. आणि आता तरी एक ट्रेड नसून पण मला एक ट्रेड दिसतो आहे, तर तो ट्रेड मी तुम्हाला सांगतो काय ते. त्याच्या ऑलरेडी त्याने ब्रेक पण केला तो ट्रेड. हे बघा, मार्केट इथून वरती गेलं, त्याच्यानंतर खाली गेलं, त्याच्यानंतर त्याने हा लेवल ब्रेक केला, बरोबर. हा लेवल ब्रेक करून मार्केटने बऱ्यापैकी अप ट्रेंड मोमेंटम दिलं. ऑलरेडी 1:1चं टार्गेट कंप्लीट झालेलं, ठीक आहे. पण परत एकदा एंट्री होती, कारण त्याच्यानंतर मार्केट एक बऱ्यापैकी खाली आलं, ठीक आहे. आणि अगर मार्केटला वरती जायचं असेल ना, नसतं ना, तर त्याने परत हा लेवल ब्रेक नसता केला, ठीक आहे. अगर तुम्ही बघत असाल ह्या साईडला परत त्याने ह्या लेवलला एंट्री दिली, परत ह्या साईडला एंट्री दिली, बरोबर. जसं एंट्री झाली ना, त्याचं टार्गेट मी तुम्हाला सांगतो, जेवढी ही रेंज आहे ना, त्याच्यावरची रेंज तुम्हाला टार्गेट मिळतं, ठीक आहे. आणि अगर मार्केट जास्त ट्रेंडी असेल तर 1:2चा पण त्याच्यामुळे टार्गेट मिळतो. पण इकडून जेवढी रेंज आहे तेवढे तर मिनिमम तेवढं तर टार्गेट मिळतं या स्ट्रॅटेजीमध्ये, ओके. आणि अगर जे ऑप्शन सेलर असतात ते काय करू काय करू शकतात ह्या स्ट्रॅटेजीमध्ये, 12,450चा पी किंवा 12,425चा पी सेल करू शकतो. आणि जोपर्यंत मार्केट परत त्याच लेवलला येत नाही ना, तोपर्यंत आपण स्ट्रॅटेजीमध्ये पोझिशनमध्ये राहू शकतो. त्याच्यानंतर मग मार्केट साईडवेज जाऊ दे किंवा मग अपट्रेंड जाऊ दे, आपला एस एल हिट झाला तर ठीकच आहे, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. आपण जो आहे तो आपला एस एल देऊन निघून जाऊ. पण अगर मार्केट कुठेच जात नसेल, साईडवेज होत असेल की अपट्रेंडला जात असेल ना, तर आपल्याला 12,450चा पीमध्ये पण पैसे मिळणार, 12,425च्या पीमध्ये पण पैसे मिळणार, ठीक आहे. मग भले साईडवेज होते किंवा मग तुम्हाला ट्रेंड मिळू दे, ओके. आणि उद्या फिन निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, कारण बँक निफ्टीची बुधवारी मार्केट बंद असल्यामुळे बँक निफ्टी उद्या एक्सपायरी आहे. आणि त्याचप्रमाणे आज मार्केट अगर साईडवेज निघालं ना, कारण तुम्ही अगर बघत असाल की निफ्टी पण आज एका रेंज बाउंडमध्ये, अगर 15 मिनटामध्ये तुम्ही बघा, एका रेंज बाउंडमध्ये बँक निफ्टी पण एका रेंज बाउंडमध्येच आहे, बरोबर. त्यामुळे आज रेंज बाउंड राहिलं ना, तर आपल्याला उद्या एक मोठा ट्रेड मिळायचा चान्सेस आहे फिन निफ्टी आणि निफ्टी बँक निफ्टीमध्ये, दोघांपैकी एकामध्ये, ठीक आहे. त्यामुळे मी कदाचित काय करीन, मी अर्ध्या क्वांटिटी फिन निफ्टीमध्ये मारीन आणि अर्ध्या क्वांटिटी मी बँक निफ्टीमध्ये मारेन, ठीक आहे. उद्या माझा प्लॅन हा असेल. आणि आता काय होतं ते आपण बघूया. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.